तर महानगरपालिका निवडणुकीतही भाजपच्या विजयाचा वारू सुसाट आहे। अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर सत्ता ही खेचून आणली, तर अनेक ठिकाणी मित्रांसह ते सत्ता स्थापन करतील। विरोधकांमध्ये काँग्रेसने आपली मुळे आजही मजबूत ठेवल्याचं दाखवून दिलंय, तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या पक्षाने महापालिकेवरील सत्ता गमावली असली तरी निकराची लढत दिली आहे। पण या सगळ्यांमध्ये एमआयएमचा वाढलेला जनाधार आणि वंचितची री एंट्री चर्चेचा विषय ठरते। पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। महापालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात। ठाकरेंची मुंबईतली सत्ता गेली, शिंदेंची ठाण्यात सत्ता, मात्र इतरत्र पिछेहाट। चंद्रपूर लातूरचा गड काँग्रेसकडून काबीज। राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपनं विजयाचा गुलाल उधळला। विधानसभा नगर परिषदानंतर महापालिकेतही भाजपचा विजयाचा वारू सुसाट सुटलाय। त्याला रोखताना विरोधकांची अक्षरशः दमछाक उडाली आहे। या महापालिका निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भाजपचा राज्यातला झंझावात। भाजपनं 29 पैकी सर्वाधिक महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे। नवी मुंबई, नागपूर, पनवेल, मीरा भाईंदर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाळा, अकोला, जालना, इचलकरंजी, सांगली, मिरज या महापालिकांमध्ये भाजपनं सत्ता मिळवली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। भाजपनं सर्वात जास्त महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवली असताना मित्र पक्षांसोबत काही महापालिकांची सत्ता भाजप मिळवणार आहे। नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलाय, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का देत सत्ता काबीज केली आहे। मुंबई, कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर, अमरावती या महापालिकांमध्ये भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांसोबत सत्तेत येणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात एकूणच 6 ठिकाणी भाजपला यश मिळालं। इथे शिंदेने त्या प्रमाणात आपापलं अस्तित्व दाखवलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टीला आपले दोन्ही सहकारी दूर करताना बराच विचार करावा लागेल असं दिसतं। अमरावतीत 2017 मध्ये भाजपनं 45 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली, मात्र यावेळी भाजपला केवळ 25 जागा मिळवता आल्या। अमरावतीत भाजपला सत्तेत येण्यासाठी युवा स्वाभिमानची मदत घ्यावी लागणार आहे। चंद्रपूर आणि लातूरची सत्ता भाजपला गमवावी लागली आहे। नाही, सत्ता गेली असं म्हणता येणार नाही। मी जसं आता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे, त्यामुळे आपापल्या परीने प्रयत्न करून महापौर आम्ही बनवू। हा, एक गोष्ट खरी आहे की हे जे 17 एबी फॉर्म गेले त्याचा काही परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे झाला आहे। कारण 17 उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं, हा माझा विश्वास आहे। शिंदेच्या शिवसेनेनं ठाण्याचा गड कायम राखलाय। त्यासोबत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली आहे। मात्र त्याचवेळी मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजपची कामगिरी उजवी ठरली आहे। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसलाय। मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे। नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलोय। 42 जागा जिंकलेलो आहे। त्यामुळे कल्याण, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर
एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे. या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची अनेक ठिकाणी पिछेहाट झाली असली तरी लातूर चंद्रपूरमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता येणार आहे. लातूर आणि चंद्रपूरचा गड काँग्रेसनं पुन्हा काबीज केलाय. लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला एक हाती सत्ता दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि लातूरच्या मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लातूर हे नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहतं. म्हणजे सत्ता, एजन्सी, पैसा आणि मतदारामध्ये घोळ या सगळ्यावर मिळालेला हा जो काही विजय आहे हा निश्चितपणे काँग्रेसला पुढच्या वाटचालीला एक उत्तम यश आहे असं मी म्हणतो. नांदेडमध्ये 2017मध्ये तब्बल 81 पैकी 73 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. मात्र अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपची साथ दिल्यानंतर काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा फटका बसला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे अनेक किल्ले महापालिका निवडणुकीत ढासळले. ठाकरे बंधूंचे 72 नगरसेवक जिंकून आले असले तरी मुंबई महापालिकेतील तब्बल 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातून गेली आहे. अशात परभणीनं ठाकरेंना साथ दिली आहे. परभणीत ठाकरेंच्या पक्षाचे सर्वाधिक 25 नगरसेवक निवडून आले. ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत सत्तेत येऊ शकते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जबर पिछेहाट होत असताना अहिल्यानगरमधील कामगिरी काहीशी दिलासा देणारी आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी भाजपची सत्ता येणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक 27 जागा जिंकल्यात तर भाजप 25 जागा जिंकत दुसऱ्या स्थानी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका भाजपने लढलेल्या होत्या आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता इतरांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. आता पराभव झाला, माझं स्वतःचं गणित असं असतं की पराभवानी खचून जायचं नसतं, पुन्हा त्याच्यामध्ये आपलं काम करत राहायचं असतं. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची जादू कायम असल्याचं दिसून आलं. बहुजन विकास आघाडीनं इथली सत्ता कायम राखत भाजपला मोठा धक्का दिला. कार्यकर्ता जिंदाबाद. नेते आले, अभिनेते आले, मंत्री संत्री बाहेरच्या राज्यातून आले, पण कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात इलेक्शन घेतली. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीनं 35, MIMनं 21 तर शिवसेनेनं 18 जागा मिळवल्या. इस्लाम पार्टीकडे सत्तेची चावी असणार आहे. MIMनं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली असून MIMचे एकूण 125हून अधिक नगरसेवक निवडून आले. अनेक महापालिकेत MIM प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे. MIMकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आकर्षित झाल्यामुळं नुकसान महाविकास आघाडीचं झालं. महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मुस्लिम समुदायाने खूप मतं दिली होती, त्याचा खूप फायदा झाला होता. तीच मतं त्यांना कमी मिळाली, त्यामुळे काँग्रेसला निर्भेळ असं यश कुठेही मिळालं नाही. काँग्रेसकडचा हा मतदार वर्ग गेला. तब्बल 9 वर्षानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत दिमागदार कामगिरी करत भाजपच धुरंधर ठरला. भाजपनं विरोधकांना अगदी चितपट केलं असून मित्रांनाही त्यांच्या विजयानं गर्भित इशारा दिलाय. नरेश बोबाटीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.